वैद्यकीय उपचारांकरिता भामरागड इथून हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने हलवण्यात आलेले आहे। सविस्तर वृत्त असं की मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुल, गौतम, पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अशातच दिनांक 31 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी वय वर्ष 35 यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंश कारणाने गंभीर झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तात्काळ हालचाल करून त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोली येथे हलवण्याची व्यवस्था करण्यात आली। जिल्हा प्रशासनाच्या माहितीवरून श्यामसुंदर नरोटी यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले होते। श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले। त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे। पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आवाहन केलंय की आपत्कालीन परिस्थितीत कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करून वेळेत उपचार मिळवावे। सदर कार्यवाही ही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोलीस स्टेशन भामरागड येथील अधिकारी कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, पवन हंस पायलट अरविंद सैनी, राजीव शर्मा यांच्या सहकार्याने केली आहे। एसमराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।